सर्व शिक्षकांना जे कायमस्वरूपी शिक्षकाचा रोल नव्हे तर शिक्षकाचं कर्तव्य बजावणाऱ्या अशा सर्व माझ्या सहकारी शिक्षकांना आज शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ईश्वराची प्रार्थना करतो की त्यांनी जे हाती घेतलेलं कार्य आहे ज्ञानदानाचं जे प्रतिगत होत जाऊन अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनातील जो काही प्रश्नचिन्ह असतो किंवा अंधार म्हणता येईल त्याला दूर करण्याचं सामर्थ्य त्यांना मिळो। त्याचबरोबर आज एका दिवसासाठी का होईना जे तुम्ही सर्वजण शिक्षक बनला होता किंवा दुसऱ्या भाषेत बोलता येईल शिक्षकाचा तुम्ही रोल अदा केला अशा सर्व शिक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। कारण रोल करणं सुद्धा फार कठीण आहे। एखाद्या नटाचा नटीचा किंवा एखाद्या पिक्चरचा किंवा एखाद्या वास्तविक जीवनातला आपण रोल कधी करतो जर त्याच्या प्रती आपल्याला श्रद्धा असेल त्याच्या प्रती आपल्याला आवड असेल तरच आपण तो रोल करू शकतो। आता मी इथे तुमच्या समोर उभा आहे बोलतोय तुमचं आणि सर्व कॉलेजचं इथे लीडरशिप करतोय तो माझ्या आवडीचा गुण आहे म्हणून ते मी करतो। परंतु मला जर कोणी म्हटलं डान्स करा तर शक्य होईल का मागू कसं नाही कारण मला आवड नाही। म्हणजे आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही सर्वजण जे शिक्षक बनलात ती तुमच्यामध्ये कुठेतरी असलेली सुप्त कला सुप्त इच्छा शक्ती होती आणि सुप्त इच्छा शक्ती आपल्याला एका जागेवर बसू देत नाही कधी ना कधी त्या रोल मध्ये आपल्याला उभं करत असते आणि म्हणून आज तुम्ही रोल अदा केला शिक्षकाचा भविष्यामध्ये तुम्ही उत्तम शिक्षक बनावं अशा मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्यानंतर आभार व्यक्त करतो हा जो सर्व 11वी 12वी तुम्ही सर्वांनी मिळून मुलं असतात मुली असतात त्या सर्वांनी मिळून जो सुंदर देखणा शिक्षक दिन इथे साजरा केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। बघा कुठल्याही गोष्टीमध्ये फार मोठा योगदान असतो। गणेश उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर देशभर आपल्या सर्वांच्या घराघरामध्ये बुद्धीचे आराध्य दैवत म्हणून ज्यांना आपण मानतो अशा गणराजाची स्थापना झालेली आहे। सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। त्याच मध्ये दोन महत्त्वाचे मी सण म्हणतो शिक्षक दिनाला सुद्धा तो सुद्धा आणि ईद हा जो आपल्या सर्व बंधूंचा जो सण आहे हा सुद्धा आज आहे। म्हणजे एक त्रिवेणी संगम आजच्या दिवसाला आपल्याला इथे म्हणता येईल। शिंदे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की सर्वात त्यांच्या 3 वर्ष झाले शिंदे सर बरोबर का 3 वर्षामध्ये ही जी काही बॅच आहे प्रत्येक बॅच आमच्यासाठी काही ना काही खास असते। प्रत्येक बॅच ही आमच्यासाठी काही ना काही खास असते। त्यांच्याकडे आम्हाला सुद्धा काही
शिकायला भेटते, काय अनुभव मिळतात, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्यामध्ये काही सुधारणा करत असतो. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जो काही हा कार्यक्रम इथे ठेवला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. शिक्षण या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर कुठेही तुम्ही गुगलला सर्च केला तर शिक्षक सी म्हणजे सिल्वा, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान असा त्रिवेणी गुणांचा संगम ज्याच्या अंगी असतो तो खरा शिक्षक असा संबोधला जातो. उभं राहून दिलं नाहीतर काय. याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की शिक्षक म्हणजे केवळ सिल्वान नव्हे तर तो शिस्तप्रिय सुद्धा आहे. शिक्षक क म्हणजे फक्त कर्तृत्वानच नव्हे तर तो कलाकार सुद्धा पाहिजे. आणि क्ष मतलब खेळ आहे तो क्षमाशीलच नसला पाहिजे केवळ, तर तो त्याच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या क्षमता वृद्धिगत करणारा विकसित करणारा असला पाहिजे. कारण पिढी बदलत आहे आणि जसे जसं जनरेशन चेंज होतोय, नवीन नवीन आपण मुलांसमोर ज्यावेळेस सामोरे जातो त्यावेळेस आपल्या अंगी ज्या काही क्षमता असतात त्या आपल्याला विकसित करणं, डेव्हलप करणं ही काळाची गरज आहे. कारण आरात असेल तर पाहूयात येईल. आणि म्हणून शिक्षकांनी क्षमाशीलतेबरोबरच आपल्या ॲबिलिटी सुद्धा डेव्हलप केल्या पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे ज्ञानदानाचं जे कार्य आहे ते अत्यंत समर्पकरित्या करू शकतो. प्रांजलने इथे एकदम उत्कृष्ट असं भाषण केलेलं आहे. मी फक्त एकच विषय इथे सांगतो की तुम्ही सर्वजण मोबाईल बघतात. प्रांजल सुद्धा मोबाईल बघते, मी सुद्धा मोबाईल बघतो, इथे सर्व शिक्षक सुद्धा मोबाईल बघतात. आपण सर्वजण मोबाईल वापरतो. पण विषय असा असतो मोबाईल वापरत असताना मोबाईल हे जसं आपण त्याच्या बाबतीत म्हणू शकतो की सर्व जे जगामधलं नॉलेज आहे ते आपल्या खिशात म्हणा किंवा आपल्या हातात आहे. पण आपण मोबाईल बघत असताना एवढं भरकटत जातो, तेवढं भरकटत जातो आणि विषय असा होतो की एवढं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघतो आणि बघितलेल्या ऐकलेल्या कुठल्याच गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही. प्रांजलने जे भाषण केलेलं आहे प्राध्यापक गणेश शिंदे यांचे व्हिडिओ ऐकला. प्रांजल बरोबर का? ते व्हिडिओ तिने बघितले, ऐकले, मी सुद्धा ऐकले, बऱ्याच शिक्षकांनी पण ऐकले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण ऐकले. पण सांगण्याचा इथे मुद्दा म्हणजे काय, विषय असा आहे की जे जे काही आपण ऐकत असतो ते आपण वेचण्याची सवय ठेवा. आणि ती तिने विकसित केली, ती तिने अंगीकारली. आणि म्हणून एखादं बुक्स आहे किंवा एखादं नॉलेज जमा करण्याचे अनेक माध्यम आहेत, परंतु ते आपण लक्षपूर्वक डोक्यामध्ये ठेवणे आणि त्याचा योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करणे, ज्ञानाचा आपण योग्य ठिकाणी जर वापर केला तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व विकसित होतं. आणि ती जर एकदा आपल्याला एवढं एकदा एक विषय तिने जो मांडला इथे एकदम बारकाईनं आणि ऍज इट इज तिने इथे वर्णन केलेलं आहे. तुमच्यापैकी सुद्धा ज्या ज्या वेळेस शिक्षक शिकवत असतात त्या वेळेस एवढा जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला, एवढं जर ऐकलं तर तुम्ही सुद्धा एक दिवस यशाच्या उंच शिखरावर जाणार. आपण नेहमी म्हणत असतो जीवनाला आधार देणाऱ्या, आकार देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या असं शिक्षकांचं खूप वर्णन करतो आणि शिक्षकांना शुभेच्छा देतो. मांडवकर सरांनी सांगितलं की इथं शुभेच्छा देतो, पूर्ण सर्व गोष्टी ऐकायच्या म्हणतो आणि क्लासच्या बाहेर गेलो की आपण सर्व सोडून देतो.
असं जर तुम्ही सोडण्याच्या भूमिकेमध्ये राहाल तर तुम्हाला काही साध्य होणार नाही. म्हणून सतत डोक्यात चांगल्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्व शिक्षकांचा योग्यरीत्या मान सन्मान करा. आज जराडने सांगितलं की शिक्षकाच्या भूमिकेत गेल्याच्या नंतर 1 दिवसासाठी आपल्याला किती त्रास होतो. त्या शिक्षकांना ओरिजिनल भूमिकेमध्ये जायचं, त्यांचं कर्तव्य पार पाडायचं. तुमचा सिलेबस असतो, अनेक प्रकारच्या परीक्षा असतात. तुम्हाला वेळ प्रसंगी कुठं त्यांना तुम्हाला शिक्षाही करावी लागते आणि मग शिक्षा केली की तुम्हाला राग येतो. तर आपण नम्र व्हा. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. पण घेता घेता तर हा विषय असा आहे की विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही नम्र झालं पाहिजे. मला सागरने हळूच सूचना दिली, सर थोडं लवकर. सागर म्हटलं थोडं लवकर. मी फार बोलणार नव्हतो, परंतु त्याने लवकर म्हटल्यामुळे मी थोडं जास्त बोललो. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. सागरने सूचना केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझं भाषण थांबवण्याचं कारण, तुम्ही एवढं सुंदर, स्वादिष्ट, चविष्ट आज जे काही आम्हाला जेवण दिलं त्याच्यामुळे आम्ही सर्वजण काय झालो होतो, थोडं सुस्तावलो होतो. मी काय केलंय, आपल्याला 1 तास 2 तास जाणार, बसावं लागणार तुमच्यासोबत. आणि म्हणून अगोदर चहा करायचा, सर्वांना चहा पाहता. नाहीतर आमच्यापैकी एकही इथे बसू शकला असतं का? नाही, तुम्ही जेवणच एवढं दिलं. आणि म्हणून तुमच्या सर्वांचा अधिकचा वेळ न घेता माझ्या सर्व शिक्षकांना पुनश्च एकदा मी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांना ईद मुबारक, सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. 2 दिवस सुट्ट्या आहेत, छानपैकी अभ्यास करा. सर्वांना भेटूया. धन्यवाद.